बेलदार भटका समाजाचे राज्याध्यक्ष रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेलदार भटका समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा उत्साहात पार पडली। या सभेमध्ये संघटनेच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। या सभेत बोलताना राज्याध्यक्ष रमेश जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेली बेलदार भटका समाज संघटना ही राज्यातील पहिली नोंदणीकृत संघटना असून तिचे कार्य इतर जिल्ह्यातील संघटनांसाठी अत्यंत आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले। समाज संघटित झाल्यास विकासाची गती निश्चितपणे वाढेल यावर भर देत त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने संघटनेचे काम करावे असे आवाहन केले। जिल्ह्यात समाजाच्या कोणत्याही कामात अडचण आल्यास राज्य संघटना सदैव तत्परतेने समाजाच्या पाठीशी उभी राहील आणि समाजहितासाठी प्रत्येक मदत राज्य स्तरावरून केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच समाजातील युवक, विद्यार्थी आणि सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संजय चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मारुती मोहिते, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव महादेव पवार, सल्लागार वसंत जाधव, सदस्य किरण चव्हाण, रोहिदास पवार, विकास जाधव, रोशन चव्हाण, अशोक मोहिते, रमेश पवार, बाळकृष्ण जाधव, दिनेश जाधव, रावसाहेब पवार, अंकुश पवार, सतीश पवार, श्रीमती पूजा जाधव, वैभव मोहिते आदी जिल्ह्यातील बेलदार भटका समाज संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जातीच्या दाखल्यासंदर्भात जे काय अडचणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही लोकांनी मांडल्यात, तर संघटनेमध्ये समाजाचं काम करत असताना भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समिती ही जी संघटना आहे, ही संघटना विविध जातीच्या लोकांची आहे। एनटी ब प्रवर्गामध्ये जे काही जाती येतात त्या सर्व जातीच्या अध्यक्ष यांची आम्ही अशीच एक मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आपण हा विचार केला की बाबा आपल्याला 1961ची जी काही अडचण येते, मुलांना जाती दाखले होत नाही, शिक्षण पूर्ण होत नाही, अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागतं। जसं आम्ही सगळे भटकंती समाज आमचे आहे, तर यासाठी आपल्याला काय करता येईल। मग त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। मग त्यांच्या आम्ही सर्व जातीच्या अध्यक्षांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये पहिला ठराव पास केला की जसं आज इथं या जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष निवडला, तसं त्यावेळेस सर्व जातीचे अध्यक्ष एकत्र आले आणि सर्व जातीच्या अध्यक्षांनी त्यावेळेस राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली। आणि त्याच्या अंतर्गत मग आम्ही काय केलं, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तिथं सांगितलं की आमच्या अशा अडचणी आहेत, ह्या अडचणीमध्ये आम्हाला काय काय सोडत होतील असं अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना प्रश्न केला तिथे नागपूरला जाऊन। मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही एक महामंडळ आहे एनटी ब प्रवर्गामध्ये, त्याच्यामध्ये उमाजी नायकांच्या नावावरती एक महामंडळ निर्माण केलं आणि त्या महामंडळाच्या ह्याच्यामध्ये 50 कोटीचं आर्थिक मदत त्या महामंडळामध्ये सरकारने मंजूर करून ठेवलेली आहे। तर त्यामध्ये समाजामध्ये समाज मंदिर असतील, मुलांच्या शिक्षणाच्या कुणाला अडचणी असतील आणि विधवा महिलांसाठी मदत पाहिजे असेल तर त्या उमाजी नाईकच्या महामंडळामध्ये आपण पत्रव्यवहार करून त्यातून आपल्याला कशी आर्थिक मदत मिळता येईल, आपल्या समाजाला त्याची कशी मदत होईल या संदर्भामध्ये त्यांना मी आता मार्गदर्शन करणारच आहे। आणि दुसरी गोष्ट की 1961चा पुरावा, 1961च्या पुरावामध्ये एनटी व प्रवर्गामधील सर्व जातीच्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे। तसं आपल्या बेलदार समाजामध्ये की आम्ही दगड फोडणारे आमची जात, विविध ठिकाणी आम्ही जाऊन कामं करणारे आहोत, आज या गावातून उद्या त्या गावातून, आज इथं मुलगा जन्मला तर त्याची नोंद कुठल्याच गावाला होईल हे आम्हालाच काही माहिती नाही। मग अशा वेळेस शासनाला आम्ही हे सांगितलं की किमान आमची 1961चा पुरावा मागण्यापेक्षा आम्हाला किमान 80 ते 90 वर्षाचा 1990 ते 80 या सालचा पुरावा मागावा। 61च्या पुराव्याऐवजी तुम्ही 80 ते 90 मध्ये जर आम्हाला पुरावा मागितला तर ते डॉक्युमेंट आम्ही फॉलो करू शकतो प्रत्येक ठिकाणी। मग त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाकडे जाण्यास त्यांनी सांगितलं। निवडणूक आयोग आता जे मंत्रालयामध्ये आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यात मार्गदर्शन असं केलं की तुम्ही 1961चा पुरावा देण्याची आता काही आवश्यकता नाहीये। 1961च्या पुराव्यासाठी तुमचा कुठला दाखला मिळावा अशी आवश्यकता नाही।
मग त्यांनी सांगितले की तुम्ही गृह चौकशी अहवाल तयार करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये एनटी ब प्रवर्गामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये किती लोकांना जातीचे दाखले नाहीयेत, अशा सर्व जातींच्या दाखल्यांची नोंद घ्या, एक लिस्ट तयार करा, ती लिस्ट मंत्रालयामध्ये पाठवा आणि त्यांचं जो मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना कॉर्डिनेट कोण करतोय त्या 2 व्यक्तींची नावं इकडे पाठवा. मग त्याच्यानंतर ते मंत्रालयात आपण आता सिंधुदुर्ग जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती लोकांना जातीचे दाखले नाहीयेत असे सर्व लोकांचे भारतीय जनता मोहिते जिल्हाध्यक्ष अंतर्गत आणि सचिव कचेरी यांच्या मार्फत आपण लिस्ट तयार करू. या 2 लोकांची नावं मी मंत्रालयामध्ये निवडणूक आयोगाकडे आपण पाठवू आणि तिथून यांच्या नावाने कलेक्टरला पत्र येईल आणि कलेक्टर पत्र गेल्यानंतर कलेक्टर ठिकाणी तुम्हाला बोलून घेतलं जाईल. मग कणकवलीमध्ये हे लावायचं का सावंतवाडीमध्ये लावायचं काय ते ठरवतील आणि त्या ठिकाणी तहसीलदार आणि कलेक्टर त्यावेळेस इथे येऊन त्यावेळेस ज्या ज्या लोकांना जातीचे दाखले नाही आहेत अशा लोकांना जातीचे दाखले देण्याची त्यांनी तशी तजवीज केलेली आहे आणि तसा त्यांनी जी आर काढलेला आहे. तर तो जी आर मी त्यांना आजच मी देऊ इच्छितो आणि त्या जी आर प्रमाणे ते तुमचं जे काम आहे ते कामाची लिस्ट करा आणि आपण जातीचे दाखले देण्यासंदर्भात 1961चा पुरावा कसा नष्ट होईल याची आपण पूर्ण तयारी केलेली आहे. आपल्या या म्हणजे अध्यक्ष आलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचे काही व्यथा सांगितलेले आहेत की समाजाच्या काही आर्थिक म्हणजे जे लोकांना कुठे रोजगार नाही आहे. आमच्याकडे इंजिनियर डॉक्टर्स झालेले मुलं आहेत त्यांना आज नोकरी नाही. काही मुलं आहेत ती आज चांगल्या प्रकारे खेळाडू आहेत, चांगल्या प्रकारे ते समाजात काम करू शकतात, पण काही गोष्टीमुळे त्यांना त्याचं प्रोत्साहनच नाही आहे. कारण आमच्या लोकांना बॅकअपसाठी कोण नाही. तर त्याप्रमाणे आम्ही अध्यक्षांना त्या ह्याचं हे केलेलं आहे. सुशिक्षित बेकार मुलं आमच्याकडे भरपूर आहेत जे आज काही काम नाही असल्यामुळे मोलमजुरी करतात, पण आज त्या गोष्टीची चीज होत नाही. त्यासाठी आम्ही आमच्या अध्यक्षांशी पण चर्चा केली आहे आणि साहेबांशी पण चर्चा आता केली आहे. दुसरा विषय आमच्याकडे आज 61 पूर्वीचा दाखला मागत आहे. आमचे लोक शिकलीच नाही आहेत. आमचे जे पूर्वज होते ते शिकलेलेच नाही, कारण त्यांनी काम असं केलेलं आहे की ते दगड फोडणे किंवा दुसरी काही कामं आहेत त्या कामासाठी ते शिक्षणाचा काही विषयच नव्हता. त्यामुळे 61 सालाचा जो आमच्याकडे प्रमाण मागतायत किंवा काय मागतायत ते आमचे लोक शाळेत गेले नाही तर आम्ही कुठून देऊ शकतो. त्यामुळे काही लोक शिकलेले आहेत, काही लोक फॉर्म झालेले आहेत, त्या लोकांकडे आहे, काही लोकांकडे नाही आहे. त्याबद्दल पण आम्ही अध्यक्षांशी बोललेलो आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षांशी बोललेलो आहे, त्याबद्दल चर्चा केलेली आहे. दुसरा विषय आज सगळ्यात मोठा आमच्या लोकांचा विषय असा आहे की आमच्या काही लोकांना घरं नाही आहेत, बेघर आहेत. मग त्या लोकांसाठी पण आम्हाला काहीतरी करायचं आहे. त्यानंतर आमची चांगली चांगली म्हणजे महिला वर्ग आहे जे आज शिकून स्वतः घरी जातात. शिक्षिका आहेत ज्याने BEd BPEd केलेलं आहे ते लोक पण आज पुढे जाऊ शकत नाही, कारण आमच्या समाजाची जागाच रिक्त नाही आहे. आमच्यासाठी 1 किंवा 2च जागा येतात. पोलीस भरतीसाठी 1च जागा येते. त्या एका जागासाठी आमचे सगळे समाजाची लोक त्याच्यात तुडुंब भरलेले असतात आणि त्यातून एक मुलगा निवड होतो. त्यासाठी पण आम्ही साहेबांकडे मागणी केलेली आहे की पोलीस भरती म्हणा किंवा शासनाची कुठल्याही भरती आहे त्या भरतीसाठी आमच्या लोकांची जादा जागा मिळावी ही आम्ही विनंती केलेली आहे. तसं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलतील, पुढे जे काय असेल तर त्याचं हे पण करतील. आणि आज जो सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे की आम्ही आमचं संघटना आहे ती आजवर रजिस्टर नव्हते, आजवर रजिस्टर करून आमच्या समाजातर्फे आम्ही सर्व लोकांना म्हणजे आमच्या समाजाच्या बरोबर आम्ही आमच्याबरोबर दुसरी समाजाची लोक आहेत त्यांना स्वतः सोबती घेऊन काहीतरी नवीन उपक्रम म्हणजे आपल्या लोकांच्या म्हणजे मागासवर्गीय लोकांसाठी काय ना काहीतरी हातभार लावण्यासाठी आम्ही आमच्या ह्या रजिस्टर संस्थेतून सगळ्यांना एक नवीन प्रेरणा देणार आहोत की बाबा तुम्ही पण असं आपल्या स्वतःच्या समाजाची एक नवीन रजिस्ट्रेशन करा व त्यानंतर आपण सगळ्या समाजाला एकत्र होऊन कसं काम करायला मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आलेत, त्यांच्याकडे आम्ही अनेक विनंती केलेली आहे की आज आम्ही फक्त सिंधुदुर्गमध्ये आहोत. आमच्या जिल्ह्याचं नाव आम्ही सिंधुदुर्ग म्हणजे जिल्ह्यापुरतं झालेलं आहे, पण आज तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं जाईल, महाराष्ट्रामध्ये कसं होईल
याची आम्ही साहेबांना म्हणजे हे केलेलं आहे की आमच्या याचं रजिस्ट्रेशन आहे, तसंच पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण रजिस्ट्रेशन करून आपला समाज कसा मोठा होईल, आपल्या समाजातील लोक कशी मोठी होतील किंवा त्यांना आपल्याकडनं काय आपण मदत करू शकतो, किंवा आपले मंत्री महोदय आहेत किंवा आपले समाजातले जे मोठी मोठी लोक आता आमच्या समाजातले पण झाले आहेत, काही आहेत IPS आहेत, IAS आहेत, मिलिटरी भरतीमध्ये पण झाले, पण काही लोकांना माहीतच नाही, त्याची पण माहिती होणार आहे. आमच्या इकडे म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आम्ही एक कुटुंब असं आहे, जाधव कुटुंब असं आहे की ते खेळासाठी पूर्णपणे आम्ही आमचं तन मन धन पण दिलेलं आहे, पण आज त्या गोष्टीचं कुठेच हे नाही. असे आमचे ऑलिम्पिकमध्ये पण मुलं जाण्यासारखे आहेत, पण त्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आमची मुलं मागे राहिले. मग त्याच्यासाठी आमचे म्हणजे मंत्री महोदय आहेत, आमचे कलेक्टर साहेब आहेत, या लोकांनी जर आम्हाला थोडासा पाठबळ दिला, आमच्या समाजाचा आम्हाला दाखला दिला, तर आमची मुलं पुढे जाऊ शकतात. आज आमचे लोक असे आहेत की त्यांना दाखल्यासाठी महिना 2 महिना 6 महिने किंवा कोणाचा तरी हात पकडायला लागतो, का आम्हाला दाखला मिळू शकत नाही. याची पण आम्ही म्हणजे अध्यक्ष साहेबांशी ही पण चर्चा केली की त्यांनी एक गवाही पण दिली की एक त्यांची संघटना आहे, त्या संघटनेमार्फत त्यांनी एक GR पास केलेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला त्या दाखल्याचं पण सगळं मिळू शकतं. नमस्कार, मी वसंत जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज या संघटनेचा सल्लागार म्हणून आज या ठिकाणी मी काम बघतोय किंवा माझी मदत असते. तर आज आम्ही ही संघटना गेली 40 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते. तर या काम करण्याच्या माध्यमातून मी त्यांच्याबरोबर आहे. माझे प्रयत्न आतोनात झाले, बऱ्याच ठिकाणी मी फिरलो, पण ज्या पद्धतीने गोरगरिबांची कामं झाली पाहिजे त्या परिस्थितीने तेवढी काही झालेली मला तर दिसली नाही. प्रयत्न केले अध्यक्षांनी किंवा इतर आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केला, पण या बाबतीत काही लोकांनी पण त्यांना साथ दिली नाही. म्हणून मी विचार केला की म्हटलं आत्ता आपण आपल्या जिल्ह्यासाठी पहिलं काम करू आणि जिल्ह्याचं पहिलं रजिस्ट्रेशन करू. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये शासकीय ज्या काही योजना असतात त्या योजनेअंतर्गत आम्ही वंचित आहोत. कारण की आमचा समाज या जिल्ह्यामध्ये आहे आणि किती प्रमाणात आहे याची काहीच कल्पना शासनाला नाही आहे. तर ती कल्पना आम्ही आमच्या रजिस्टरच्या माध्यमातून बेलदार समाज या समाजाच्या माध्यमातून ती यादी तयार केली आहे आणि ती यादी आम्ही कलेक्टर माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही ती समाविष्ट करून घेतो. म्हणजेच गोरगरिबांना कुठे सायकल, कुठे एखाद वेळी शिलाई मशीन किंवा घरं किंवा अन्य काही ज्या शासनाच्या मदती असतील तर त्या त्यांना मिळतील. त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा बरीचशी मुलं शिकली आहेत, खेळामध्ये सुद्धा पारंगत आहेत. खूप लोकांनी प्रयत्न केला, राज्य नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत गेली, पण याचा कुठे आमच्या समाजासाठी विचार झाला नाही. तर ती तळमळ माझ्या अंगी आहे आणि मी त्याच्यासाठी ती परिपूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा या ठिकाणी एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा सत्काराचा कार्यक्रम या माध्यमातून आमच्यातले जे होतकरू जे आहेत, वयस्क आहेत, शैक्षणिक क्षेत्रातले आहेत, क्रीडा क्षेत्रातले आहेत, सामान्य म्हणजे तुमचे इतर इतर काही कार्यक्रमातले सहभागी आहेत, नोकर वर्ग आहेत, त्यांचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्कार करण्याचं आयोजित केलं आहे. आणि या सत्कारच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आम्ही अध्यक्षांना या ठिकाणी पाचारण केलं आहे आणि या ठिकाणी येऊन आज त्याचं पुढील कामाचं हितगुज होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर मग आम्ही हा कार्यक्रम कधी होईल, कोणती तारीख असेल यासाठी आम्ही आपल्याशी संपर्क साधू. धन्यवाद. मी वैभवला राहतो. काय म्हणजे समाजाचे काम मला समाजाने संपूर्ण समाजाने काय माझ्या विश्वास टाकून मला जिल्हाधीश केला. पुऱ्या समाजाचा, पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजाचा मी त्याला आभारी आहे. काय आणि कधीही त्यांनी मला बोलवलं, रात्री असो दिवसा असो, कधीही त्यांनी मला बोलवलं तर मी त्यांच्या कामासाठी जायला तयार आहे. काय मी माझे संपूर्ण संसार सक्सेस करून मी माझ्या मुलांना सांगितले
की आता माझे उरलेलं वय आहे काय ते मी समाजासाठी खर्च करणार आहे. मग म्हणजे ठीक आहे, तुम्ही काय ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काय, आणि समाज करा. आणि दुसरं म्हणजे मला पालकमंत्री साहेबांचा भरपूर पाठिंबा आहे. कुठलंही काम अडकलं आणि त्यांना जरी फोन केला तर ते लगेच सक्सेस करतात. आणि समाजाचं सुदूर जिल्ह्यात समाजाचं कोणाचंही काम अडकलं काय आलंच काय आतापर्यंत कोणाला झालंच नाही पण झालंच तर साहेब लगेच ते हे करतात, त्याचं हे करतात, मदत करतात, सहकार्य करतात.